महिनी झालीस का शांत? हो. सब भरल्या ताटावरून अर्धवट जेवण सोडून उठून जायची काय गरज होती? अरे ते जरा मुळात मला कळत नाहीये आपण जेवणाच्या टेबलवर का वाद घालत होतो. अख्ख्या दिवसभरात ती एकच वेळ अशी असते जेव्हा आपण सगळे एकत्र बसून जेवतो, आणि तेव्हाही असं घडायला लागलं तर? सॉरी. अरे माझं डोकं दुखत होतं आणि रागाच्या भरात मी. तुला मायग्रेनचा त्रास झालाय का पुन्हा? हो. औषध घे. येते. क्षितिज, मगाशी तुला आमच्या दोघांशी काहीतरी बोलायचं होतं. हा, ते राहिलंच. काही नाही, मला एवढंच म्हणायचं होतं की मृत्युंजय बंगल्यात आपण आता अवनीचा बर्थडे सेलिब्रेट करू शकत नाही, तर आपण अजूनही वेगळा काहीतरी प्लॅन वर्कआउट करू शकतो. नेमकं काय आहे तुझ्या डोक्यात? माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. माझ्या मित्राचं हॉटेल आहे, सिटी बाहेर आहे, पण तिथे आपण सेलिब्रेट करू शकतो. आणि मी बोललोय त्याच्याशी. काय झालं? चालेल ना? हो, पण वहिनी हे बघ, तू पैशांचा अजिबात विचार करू नकोस, मी आहे ना. क्षितिज, मला माहिती अवनीवर खूप जीव आहे रे तुझा, म्हणून ते इतकं सगळं करतोय. पण मी काय म्हणते, यावर्षी आपण ना तिचा बर्थडे इथे साध्या पद्धतीने घरातल्या घरात करू. असं का अचानक? म्हणजे तुझीच इच्छा होती ना अवनीचा वाढदिवस खूप मोठ्या प्रमाणात साजरा झाला पाहिजे म्हणून. तुला तर माहिती, अवनीला तिच्या आवडीचे 2 पदार्थ जरी खायला घातले ना तरी ती खुश होईल. आणि आपण अंथरूण पाहूनच पाय पसरायला पाहिजेत ना. त्यापेक्षा पुढच्या वर्षी आपण मोठा साजरा करू तिचा वाढदिवस. चालेल? साक्षीताई, तुमच्यासाठी दूध ठेवले फ्रीज मध्ये. डोकं दुखतंय ना, दूध पिऊन घ्या, बरं वाटेल. घेते. आणि काय ग, मगाशी तुला सांगितलं ना अवनीला माझ्या खोलीत आणून ठेव. कुठे आहे अवनी? मी केव्हाच आणलं तुमच्या रूम मध्ये, ती झोपली बी. तुम्ही पाहिलं नाहीत का? तू ठेवलंयस तिला? चल बघूया. होय. कुठे आहे अवनी? अहो, मी स्वतः इथं झोपवलं होतं तिला. अवनी, अवनी. अहो, बाथरूमात बी नाहीये. तू कधी झोपवलं होतंस तिला इथे? तुम्ही मगाशी बाथरूमात होतात ना तेव्हा. अगं पण मी आले तेव्हा इथे अवनी नव्हती. अहो, असं कसं होईल? इथंच तर ठेवलं होतं मी तिला. गेली. चल दुसऱ्या रूम्स मध्ये शोधूया. चल. होय. अवनी कुठे दिसत नाही हो. काय? अहो, मी आता तुमच्याच रूम मध्ये झोपवलं होतं, पण आता तिथं नाही होती. आकाश, प्लीज शोधा तिला, प्लीज. कसं होऊ शकतं? तुम्ही दोघे घरात शोधा, आम्ही दोघं बाहेर बघतो. होय. चला ताई. अवनी, अवनी, क्षितिज, तिथे बघ. अवनी.
कुठे गेली असेल? ताई, मी हॅलो हॅलो हा मी अवनीची आई बोलते. अवनी आली आहे का तिथे? अवनी, हे गेली असेल. अवनी, 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 काय झालं? नाही, कुठेच नाहीये. अरे कुठे गेली असेल ही मुलगी? दादा हे बघ, तू पॅनिक होऊ नकोस. तुला माहितीये ना अवनी कशी आहे. असेल इथेच कुठेतरी. घरात पण नाहीये, बाहेर पण नाहीये. कुठे आहे मई? नाही, एक मिनिट, आपण हॉलमध्येच होतो. सो अवनी जर घराबाहेर पडली असती तर आपल्याला नक्कीच दिसली असती. दादा मला वाटतं ती घरातच कुठेतरी लपली असेल. आपण हात जुंबू. हो चल. अवनी, अहो साक्षीताई, हे बघा, तुम्ही अशा रडू नका ना. तुम्हाला तर माहिती आहे ना अवनी किती मस्ती करते ती. अहो असेल ना इथंच कुठेतरी. अगं ती घरात कुठेच नाहीये ग. वय पण काय झालं? अवनी आली? नाही, बाहेर कुठेच नाहीये. ती घरात पण कुठेच नाहीये हो. तू तिच्या मैत्रिणींच्या घरी फोन करून विचारलंस? मी सगळ्यांना फोन करून झाले, कुठेच नाहीये आकाश ती. मला कळत नाही अशी झोपलेली असताना ती गायब कशी झाली. होय होय. बैजू, तिच्यासाठी पाणी घेऊन ये. आणते. मला शांत. काळजी वाटते. शांत हो. सापड. कोण हवंय तुम्हाला? चल, मी तुला माझी रूम दाखवते. हे माझे बाबा, ही मी. तू मारलायस माझ्या मुलीला? मी नाही मारलं. माहितीये मला, हिने मारलाय. काय होतं हे? असं स्वप्न का पडलं असेल मला? मृत्युंजय बंगल्यातली अवनी आणि खऱ्या आयुष्यातली अवनी वेगळी आहे. तरीही हे असं स्वप्न पडलं. या तारकर प्रकरणानंतर मी मृत्युंजय बंगल्याबद्दल बांधलेले अंदाज मला चुकीचे वाटायला लागलेत आता. आय थिंक मला क्षितिज निंबाळकरला भेटायला हवं. कदाचित त्याला माहीतही नसेल की त्या बंगल्यात नेमकं काय होतंय ते, आणि म्हणूनच त्यांनी तो बंगला विकत घेतला असेल कदाचित. पण आता त्याला अलर्ट करायलाच हवं, कारण 7 दिवसात मृत्युंजय बंगल्यात जे मी अनुभवलं ते भास कमी आणि सत्य जास्त होतं. बंगल्यात भेटलेली ती फॅमिली माझी ओळख नाकारती, आणि त्या बंगल्यातून परत आल्यापासून निलय सुद्धा खूप विचित्र वागायला लागला. काहीतरी करायला हवं, काहीतरी करायलाच हवं.
ताई घ्या पाणी. काय होतंय? डोकं लईच दुखतंय का? अहो ताई थोडं पाणी घ्या, बरं वाटत. नकोय. आकाश, अवनी कुठे गेली असेल हो आकाश? काळजी करू नको, सापडेल अवनी. पोलिसांना इन्फॉर्म करावं लागेल. ठीक आहे, मी पोलीस स्टेशनला जाऊन येतो. आकाश, अवनीला शोधा प्लीज. हो, सगळेजण प्रयत्न करतोय आपण. तू औषधं घे प्लीज. वैजू, कपाटातून औषधांचा बॉक्स घेऊन ये. आणते. आकाश, सापडेल, अवनी नक्की सापडेल. अहो कुठे ठेवल्यात चाव्या? काय बी समजना. अरे देवा. काय इतकं दचकायला काय झालं? औषध मिळालं? कपाटाच्या चाव्या सापडल्या? अहो दादा, कपाटाच्या चाव्या कुठं बी सापडेना बघा. अरे मग शोध ना. अहो दादा, अवनी. अवनी? अवनीचं काय? कुठे आहे अवनी? कुठे आहे? अहो ती मगाशी मला आरशात दिसली. मी मागे वळून बघितलं तर ती नव्हती. मी पुण्यांदा बघितलं तर मला तुम्ही दिसला तो. काय बोलतेस? डोकं फिरलाय का तुझं? वेड्यासारखं काय बोलतेस तू? अहो दादा, मी खरंच सांगते. तू एक काम कर, तू खाली जा आणि साक्षीकडे बघ. मी बघतो काय करायचं ते इथे. जा तू जा. गार्गी, तू इतक्यात उठलीस? काय झालं? बरं वाटत नाही का बाळा? माझं डोकं खूप जास्त दुखतंय. डॉक्टर पण नसतील आता. 10 वाजले की आपण डॉक्टरांकडे लगेच जाऊया. तोपर्यंत मी तुला कोरा चहा देते, तो घे. हा, आई थांब, मला आत्ता काही नकोय. का ग? मला आत्ता काही नकोय, मला इच्छा नाही होते. स्वाती, गार्गी, अगं काय चाललंय काय तुमचं? अहो, हिचं डोकं दुखतंय. बाळा, तुला काल जाताना खाऊन जायला काय झालं होतं ग? मला काल खूप गडबडीत निघाले हो मी. हे बघ, घाई गडबड आहे ना नेहमीचीच असते. म्हणून तू असं खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करणार आहेस आणि अशामुळे तुझ्या तब्येतीवर काय परिणाम झाला तर चालणार आहे तुला? अहो, सकाळी सकाळी तरी चांगलं बोला ना. वास्तुदेवता कायम तथास्तु म्हणत असते. अरे स्वाती, तू मला काही सांगू नकोस. उलट तू हिची जास्त काळजी घ्यायला हवी आहेस. अहो, हे ऐकतेय का? पाहताय ना तुम्ही. आता ऐकेल. हो ना ग, ऐकशील ना? गुड. स्वाती, माझ्यासाठी चहा टाक ना जरा प्लीज. हो. आणि बाळा, तू जरा डॉक्टरकडे जाऊन ये. चेक करून घे, बघ कशामुळे चक्कर येते एक्झॅक्टली. मी आलो जरा फ्रेश हो. ना, लवकर दे ग चहा. कसं सांगू बाबा, काल माझ्यासोबत काय झालं होतं. मावशीसोबत या सगळ्यावर बोलायलाच हवं. साक्षीताई, थोडं खाऊन घ्या. नकोय ग मला. अहो, असं नका करू. काल रात्रीपासून तुमच्या पोटात अन्नाचा एक कण बी नाही.
अवनी सापडल्याशिवाय माझ्या घशाखाली अन्नाचा घास नाही उतरणार. हो, असं केलं तर तुम्हाला पुन्हा त्रास होईल. हो ते किती त्रास व्हायचा. तुम्ही माझं ऐका, थोडं खाऊन घ्या. घ्या बरं. हे तुला समजत नाहीये का? इथे माझी मुलगी सापडत नाहीये आणि तुला खाण्यापिण्याचं सुचतंय. अहो, तुम्हाला औषधं घ्यायची म्हणून सांगते मी. मला औषध काही नकोय. मी आता तुमचं काय बी ऐकणार नाही. तुम्ही थोडं खाऊन घ्या बरं. अगं नको ना फोर्स करू मला. कळत नाहीये का तुला? काय झालं वैजू? दादा, ताई काय बी खात नाहीत. औषधं सापडली का ह्याची? नाही. हो, औषधं काय नवीन बी आणता येतील, पण काही खाल्लंच नाही तर औषधं कशी घेणार हो? वैजू एक काम कर, तिच्यासाठी काहीतरी व्यवस्थित खायला कर. पोहे किंवा उपमा खाईल ती. आणते. बस. गार्गी, गार्गी, कुठे हरवलीस? काय झालंय? चहा घे. काय झालंय? काल जो काही प्रसंग घडला ना, त्यामुळे एक खूप मोठं कोडं निर्माण झालंय आणि ते कोडं सुटतच नाहीये. अगं, तुझ्यासोबत काय घडलं याची कल्पना आहे मला. हो, तुला त्रास होऊ नये म्हणून मी तुला काल भेटायला नाही आले. तुला आईने सांगितलं असेल ना? नाही, मला निलयने सांगितलं. टपरीजवळ मी चक्कर येऊन पडले हेच सांगितलं असेल ना त्याने तुला? त्याने मला मिसेस तारकर या प्रकरणाबद्दल सांगितलं. हे बघा, तुला स्वतःची काळजी नसली तरी आम्हाला तुझी काळजी आहे. अगं नाही मावशी, तसं नाहीये. मला स्वतःला या सगळ्या प्रकरणानंतर इतकं टेन्शन आलं की म्हटलं पुन्हा आता तुम्हाला कुठे सांगू मी आणि कुठे नवीन टेन्शन देऊ, म्हणून नाही सांगितलं गं. खरंच. पण तरी मला सांगायचं म्हणून तू आत्ता आलीयस ना. मला कळतंय का आत्ता तुझी अवस्था काय आहे. मावशी मग हेही सांग ना की आता काय करू मी? हे प्रकरण डोक्यातून काढून टाक असा सल्ला मी तुला नाही देणार. कारण मला वाटतंय थोडी का होईना तुझ्या मनात भीती निर्माण झाली. ज्या गोष्टी मानवी त्याची भीती न वाटणं ठीक आहे, पण ज्या गोष्टी अमानवी आहे त्याचं काय? म्हणजे तुला असं म्हणायचंय की मला काय म्हणायचे हे तुला समजलंय. आता तुला कळतंय का? भास आभास कार्यक्रम करताना आम्हाला तुझी सतत काळजी का वाटते? आता माझं ऐक, त्या घराकडे अजिबात फिरकायचं नाही. आणि मृत्युंजय बंगला? दादा अख्खं घर शोधलं पण चावी कुठं बी सापडना. परत शोध. नाही सापडली तर आपण याची औषधं नवीन आणू. वय, मी बघते एकदा. साक्षी, खाऊन घेते. नका जबरदस्ती करू. तुझ्या पोटात काही नाहीये त्यामुळे तुझं डोकं दुखतंय. खाऊन घेतो उपमा.
अवनी सापडेपर्यंत मला नाही खाता पिता, मला मन नाही लागत आहे. अरे वेडेपणा करू नकोस, तो उपमा खाऊन घे, बरं वाटेल तुला. खा. दादा सापडली चावी. दादा या बघा चावी. मी औषध घेऊन येते. माझ्याकडे दे. औषध मी घेऊन येतो, तू थांब इथेच. मी येईपर्यंत संपवते सगळं. आल्यावर औषधं घ्यायची आहेत. मूर्खपणा करू नकोस. अवनीने मला तिचे चित्र दाखवले, मग त्यानंतर ती कुठेतरी निघून गेली, कुठेतरी लपून बसली. मला म्हणाली मला शोध. तिला खूप शोधलं, ती कुठेच सापडली नाही. मग मी खाली आले. मी सगळ्यांना सांगितलं अवनी सापडत नाहीये. आणि मग तेवढ्यात